ह्या सगळ्या कॉन्सेप्टमध्ये आईच्या नजरेनं जे जग आई कुटुंबात दाखवू शकते, हं. ती तिची नजर त्या सगळ्या कुटुंबाला घडवत असते. त्यामुळे हे जे 30-32 देशातनं आम्ही प्रवास करून तिकडचं ते सगळं चित्र बघितलं, त्यातलं नेमकं आम्हाला काय घ्यायचं आहे आणि काय द्यायचं आहे, हं. हे सगळं लक्षात आलं आणि आणखीन एक गोष्ट याच्यात नक्की ॲड करावीशी वाटेल, की आपल्याकडच्या चांगल्या गोष्टी आपण जगाला देऊ शकतो आणि जगातल्या चांगल्या गोष्टी आपणही भारत म्हणून घेऊ शकतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने वसुधैव कुटुंबकमची जी एक आपण ज्याला म्हणजे हे म्हणतो संस्कृत मधलं एक उक्ती आहे. उक्ती म्हणतो. तर ते काही प्रमाणामध्ये आपल्या काय म्हणायचं त्याला ॲक्शन्स मध्ये आणण्याचा प्रयत्न या दृष्टीने आम्ही हा करतोय. कारण जे चांगलं आपल्याकडचं आहे ते देण्याचा संस्कार आपल्या भारतीय संस्कृतीत खूप आधीपासून आहे. त्यामुळे तशा पद्धतीची देवाण-घेवाण या सगळ्या जगाच्या प्रवासातनं व्हावी, हा पण त्याच्यातला खूप चांगला उद्देश आहे आणि आम्हीही जगामधनं अनेक गोष्टी भारतात घेऊन जातोय. आपल्याकडं मॅक्रो ज्याला म्हणतात थॉट्स हे खूप चांगले आहेत. वसुधैव कुटुंबकम, विश्वशांती, अतिथी देवो भव, हे सगळं आपण खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या अंगामध्ये भिनलेलं आहे. हं. पण ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या खूप मायने राखतात डेली लाईफसाठी, म्हणजे दररोजच्या दैनंदिन जीवनासाठी, म्हणजे सिव्हिक सेन्स असेल, ट्रॅफिक सेन्स असेल, डिसिप्लिन. डिसिप्लिन असेल, क्लीनलीनेस असेल, किंवा बॅलन्स्ड ज्याला म्हणायचं, वागणं जे आहे ते थोडंसं बॅलन्स प्रमाणामध्ये, हे कुठेतरी आपल्याकडं आता जाणवायला लागलेलं आहे की आपण तिथं कुठेतरी चुकतो आहोत. सिव्हिक सेन्सच्या बाबतीमध्ये भारतात म्हणजे आपण कुठल्या नंबरला आहोत हे काढलं तर आपल्याला लक्षात येईल. त्यामुळं मला असं वाटतं की ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी ज्या बाहेरच्या देशांमध्ये चांगल्या आहेत, त्या आपण कशा काय अंगीभूत करू शकू, आपल्यामध्ये आपण आणू शकू, हे आपल्याला बघण्याची आवश्यकता आहे. आणि आपल्याकडच्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत, या आपण लोकांना कशा काय देऊ शकू, ह्याचा पण विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि त्या दृष्टीने आमचा प्रवास चालू आहे.